महाराष्ट्रातली जनता भाजपचं खरकट उचलणाऱ्या गद्दारांना कदापिही समर्थन देणार नसून शिवसेना पक्षप्रमुख, कुटुंब प्रमुख, महाराष्ट्राचे माजी लाडके मुख्यमंत्री माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना मुख्यमंत्री पदाची बहाल करणार असं प्रतिपादन शिवसेनेच्या उपनेत्या सौ अस्मिताताई गायकवाड यांनी दक्षिण विधानसभा मतदारसंघातील भगव्या सप्ताहाच्या समारोपाच्या कार्यक्रमाप्रसंगी केलं। महाराष्ट्रातील जनता भाजपचं खरकट उचलणाऱ्या गद्दारांना कदापिही समर्थन देणार नाही, तर शिवसेना पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांनाच महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद बहाल करणार असं प्रतिपादन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या अस्मिताताई गायकवाड यांनी केलं। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं भव्य भगवा सप्ताह सोहळा संपन्न झाला। या प्रसंगी त्या बोलत होत्या। भगवा सप्ताहाचा समारोप करत असताना विचार घराघरामध्ये पोहोचले पाहिजे शिवसेना प्रमुखांची, आणि ही आमची जबाबदारी आहे। आज बघा, या लोकांना विचारते, जे राज्यकर्ते आज आपल्या इथे बसलेले आहेत, आत्ताच खाडे, रमेश खाडेंनी आता सांगितलं शाहीर की खरकट उचलणारी माणसं, खरोखर हे सगळे गद्दार खरकट उचलणार आहेत। हे खरकट उचललीच आतापर्यंत आणि आता पण यापुढे पण तेच करतायत। लाज वाटायला पाहिजे, जनाची नाही तरी मनाची लाज वाटायला पाहिजे। म्हणजे ह्या काही वाघीण नाही आहेत, ह्या नागिन आहेत, ज्या पक्षाचा खाल्लं तिथं डसणाऱ्या नागिन आहेत त्या, आणि यांचा मी पहिल्यांदा निषेध करते। कारण या सगळ्यांमुळं आज शिवसेना पक्षाचे आमचे सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेब इतकं चांगलं काम करत असताना, महाराष्ट्राला एक नवी दिशा देणारा नेता मिळालेला असताना सुद्धा पैशासाठी आणि खरकट उचलण्यासाठी ज्यांना ज्यांना ही दुर्बुद्धी सुचते आहे ना, असे वाघिणी नाही आहे, नागिनींची आम्हाला गरज नाही आहे। असे छप्पन जातील पण इथं आता गवताला पण भाले फुटतील, असा झंझावात शिवसेना पक्षाचा, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा घराघरामध्ये तरुणांच्या मनामनात आहे। आज एक नेता नव्हते, हजारो कार्यकर्ते उभे राहत आहेत, हजारो जनमानस उभे राहत आहे। आमची जनशक्ती आज संपूर्ण आज गवताचे भाले होती रे, यासाठी म्हटलं की आज आमच्या महिला भगिनी असू देत, आमचे पुरुष पदाधिकारी असू देत, या प्रत्येक कार्यक्रमामध्ये हजारो संख्येने प्रवेश होत आहेत। सर्वसामान्य जनता आज उद्धव साहेबांच्या मागे ठाम उभी आहे, आणि याचं कारण एक आहे की एक सच्चा नेतृत्व, एक सच्चा नेता म्हणून उद्धव साहेब आहेत। आज आपण बघतो की आज आपण इथे गुच्चगिरी चालली आहे, लाडकी बहीण, लाडका भाऊ, सगळ्या फसव्या योजना आहेत। आतापर्यंत म्हणजे लबाडाचं जेवण आहे, जेवण तेव्हा खरं, जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत काही खरं नाही। बिचाऱ्या माझ्या माता भगिनींना फक्त खोटी आशा दाखवली जाते, त्यांना उन्हात उभं केलं जाते। अरे द्यायची ना योजना, द्या ना। उद्धव साहेबांनी कशी कर्जमाफी केली आणि डायरेक्ट शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे दिले, या माता भगिनींच्या खात्यावर पैसे द्या। कशाला उन्हात उभं करताय? त्यांचे आधार कार्ड घ्या आणि त्यांच्या खात्यावर डायरेक्ट त्यांचे बँक पासबुक घेऊन खात्यावर रक्कम जमा करा, तर आम्ही तुम्हाला मानतो। उगीच दिशाभूल करायची, फसव्या योजना आणायच्या, जनतेला फसवायचं आणि विधानसभा आपण काढून जाऊ असं वाटत असेल त्या भ्रमात राहू नका। कारण जनतेला कळलंय तुम्ही किती लुच्चे आहेत ते कळलंय, आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष किती सच्चा आहे कळलंय, उद्धव साहेब किती सच्चे आहेत ते कळलंय, आणि येणारा काळ हा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा काळ आहे। त्यामुळे दक्षिणचा आमदार आमचा होईलच, परंतु इथे दिलेल्या प्रत्येक उद्धव साहेबांनी महाराष्ट्रामध्ये जे जे लोक देतील प्रत्येक आमदार आमचा होईल हा मला विश्वास आहे। आज माझ्या माता बहिणींना मी सांगू इच्छिते, आज आमच्या बंधूंना मी सांगू इच्छिते की शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे मुख्यमंत्री होणं हे आमच्यासाठी नाही आहे, तर ही काळाची गरज आहे। आज सर्वसामान्यांचा प्रत्येक प्रश्न सुटायचा असेल, शेतकऱ्यांचं भलं व्हायचं असेल, शेतीमालाला हमीभाव मिळायचा असेल, कामगारांच्या हाताला काम मिळायचं असेल, महिलांना उद्योग मिळायचे असतील छोटे, तर या सगळ्यासाठी उद्धव साहेब मुख्यमंत्री होणं ही काळाची गरज आहे। आणि यासाठी आपण सगळेजण एका सच्च्या पक्षाच्या पाठीशी उभं राहावं अशी मी आपल्याला विनंती करते। कारण आता जे जे आहेत ते सगळे आता दिशाभूल करणारे लोक आहेत, आता जे आहेत सगळे गद्दार लोक आहेत, त्यांच्या कपाळावर गद्दार लिहिलेला डाग कधी सुटणार नाही, कधी पुसणार नाही। आणि माझी एकच विनंती आहे की आयुष्यात काही मिळालं नाही तरी चालेल, पण निष्ठावंत म्हणून मानाने मरता आलं पाहिजे। आज निष्ठावंत या शब्दाला खूप मोठी किंमत आहे, निष्ठावंत या शब्दामध्ये खूप मोठी ताकद आहे। आज जोपर्यंत निष्ठा म्हणते विष्ठा करणारे लोक आहेत ना, त्यांनी आज निष्ठा विकल्यात,
त्यांचं कधीच चांगलं होणार नाही. साहेबांचे जे तळतळाटच नाही या लोकांना लागणार आहेत, कारण त्यांच्या सुपुत्राला आणि आदित्यला सांभाळा, उद्धवला सांभाळा. साहेबांनी जाताना सांगितलं होतं, जर तुम्ही सच्चे शिवसैनिक असताना त्यांच्या पाठीशी उभे राहिला असता, त्यांच्या पाठीत खंजीर खुपसला नसता. आणि म्हणूनच या सगळ्यांना मी सांगू इच्छिते की जे जे उद्धव साहेबांसोबत आहेत त्यांचा काळ चांगला आहे, त्या शिवसैनिकांचा काळ चांगला आहे. आणि सर्वसामान्य जनतेला सुद्धा सांगू इच्छिते की उद्धव साहेब जर मुख्यमंत्री झाले तर तुमचा एकही प्रश्न राहणार नाही, तुमचा प्रत्येक प्रश्न सोडवल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही, एवढं तुम्हाला तुमची बहीण म्हणून वचन देते. आज शरणराजजी इंगळकर त्यांचे सगळे सहकारी अतिशय चांगला कार्यक्रम त्यांनी घेतला, त्यांच्या सगळ्यांचं मनपूर्वक कौतुक करते. त्यांची सगळी टीम, त्यांचे सगळे राबणारे शिक्षक शिक्षिका सगळ्यांनाच मी मनपूर्वक धन्यवाद देते. तुम्ही सगळेजण जे कष्ट करताय त्या कष्टाचं चीज झाल्याशिवाय राहणार नाही, येणाऱ्या विधानसभेमध्ये भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही. आणि उद्धव साहेब मुख्यमंत्री होणार म्हणजे होणारच हा विश्वास मला आहे, तुम्हालाही देते. आणि जाताना एवढंच सांगते, असे आले किती गेले राहू किथून फांगणी, वृद्ध काळ्या मेघसेना लोकल्या समरांगणी. क्षणाची झाली करे तीही का तुटली त्वरे, कधी का थांबवू शकली कालचक्रासती करे. नवी सृष्टी मंत्र आहे नवा नवा, चला जिंका दिशा धाई ध्वज भगवानाचा ध्वज भगवानाचा. जय हिंद, जय महाराष्ट्र. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे दक्षिण विधानसभा मतदारसंघात दिनांक 4 ते 11 ऑगस्ट या दरम्यान पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या आदेशानं भगव्या सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं होतं. दक्षिण विधानसभा मतदारसंघात भगव्या सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये 50,000 शिवसैनिकांची नोंदणी करण्याचा संकल्प आणि जिल्हा संपर्क प्रमुख अनिलजी गोगळी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्हा प्रमुख अमर पाटील यांच्या पुढाकारानं दक्षिण विधानसभा मतदारसंघात राबवण्यात आला होता. शिवसेनेच्या उपनेत्या अस्मिताताई गायकवाड यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. भगव्या सप्ताहाचा समारोप केंगनाळकर शिक्षण संकुलाच्या मैदानात रविवारी पार पडला. मान्यवरांच्या हस्ते शिवप्रतिमेचे बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचं पूजन करून महाराष्ट्र गीतानं कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. शाहीर रमेश खाडे यांनी छत्रपती शिवरायांच्या जीवन चरित्रावर बहारदार असा पोवाडा सादर केला. यावेळी शिवसैनिकांमध्ये मोठा उत्साह दिसून आला. मोठ्या प्रमाणात शिवसेना सभासद नोंदणी करण्यात आली. मोफत संगणक प्रशिक्षण शिवसेनेच्या शहर प्रमुखांच्या माध्यमातून करण्यात आलं. यामध्ये MS ऑफिस, टॅली, ऑटोकॅड या संगणक प्रशिक्षणासाठी 300 विद्यार्थ्यांना मोफत संगणक प्रशिक्षण शिवसेना शहर प्रमुख शरणराज केंगनाळकर यांच्याकडून विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे. याचं उद्घाटन शिवसेनेच्या उपनेते अस्मिताताई गायकवाड यांच्या शुभ हस्ते करण्यात आलं. शिवसेना फलकाचं उद्घाटन जिल्हा प्रमुख अमरजी पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं. शिवसेना पदाधिकारी निवडही यावेळी करण्यात आली. उपशहर प्रमुख पदी सचिन माने यांची निवड करण्यात आली, तर उपशहर प्रमुख पदी महेश गिराम यांचीही निवड करण्यात आली. शिवसेना अल्पसंख्याक आघाडी शहर प्रमुख पदी मेहबूब बागवान यांची, तर उपशहर प्रमुख पदी कबीर शेख, तर संघटक पदी अमन पटेल यांची निवड करण्यात आली.
गेल्या 4 तारखेपासून ते आज रोजी 11 तारखेपर्यंत मोठ्या उत्साहानं शिवसेना सदस्य नोंदणीचं मोहीम असू दे किंवा शाखा उद्घाटन असू दे, नवीन मतदार नोंदणी असू दे किंवा मतदार यादी वाचणे आणि DLA नेमणूक करणे, शाखा प्रमुख असू दे, अशा विविध कार्यक्रम या भगवा सप्ताहाच्या माध्यमातून आम्ही सर्व शिवसेना परिवार या दक्षिण सोलापूर विधानसभाच्या माध्यमातून आम्ही करत आहोत। गेल्या आठवड्यापासून हे आमचे कार्यक्रम चालू आहे। प्रचंड प्रतिसाद या मोहिमेला भेटत आहे। आम्ही या मोहिमेच्या माध्यमातून 50,000चा फॉर्म या संपूर्ण विधानसभामध्ये आमचं उद्दिष्ट आहे। या पहिल्या टप्प्यामध्ये 25,000 फॉर्मचे भरून झालेले आहेत। आता राहिलेले 25,000 फॉर्म अजून भरायचं चालू आहे। त्या येणाऱ्या 2-3 दिवसामध्ये ते देखील पूर्ण होणार आहेत। या संपूर्ण भगवा सप्ताहाच्या माध्यमातून या पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांच्या आदेशानुसार आम्ही प्रामाणिकपणे काम करत आहे, निष्ठेने काम करत आहे। या भगवा सप्ताहाच्या माध्यमातून एक भव्य लाट निर्माण झाली आहे त्या दक्षिण सोलापूर विधानसभामध्ये। आज तुम्ही परिस्थिती बघता, या भाजपच्या चुकीच्या धोरणामुळं आज महागाई वाढलेली आहे। GSTच्या माध्यमातून गोरगरीब जनतेला लूट केलं जात आहे। युवकांचं बेरोजगारी वाढलेलं आहे आणि महिलांवर अत्याचार होत आहे। आणि मराठा आरक्षण असू दे, लिंगायत आरक्षण असू दे, धनगर आरक्षण असू दे, कोळी समाजांचं आरक्षण असू दे, मुस्लिम समाजाचं आरक्षण असू दे, असे सर्व प्रश्न प्रलंबित आहेत। आज नेहमी तुम्ही आमचे सर्व समाज बांधवांवर रस्त्यावर उतरून आंदोलन करत असताना बघत आहात काय परिस्थिती आहे। हे मोदी सरकार फक्त खोटारडा सरकार आहे, लुटेरा सरकार आहे। एकीकडे लाडकी बहीण योजना जाहीर करायचं, एवढे दिवस कुठं होतं हे यांचं योजना। निवडणूक आता फक्त विधानसभाच्या निवडणूक फक्त 2 महिने राहिलेले आहेत। या निवडणूकच्या मध्ये मदत व्हायला पाहिजे म्हणून हे लाडकी बहीण योजना यांनी आणलेली आहे। ते पण कसं आणलेले आहेत, हे GSTमध्ये तुम्हाला लूट करलेत। समजा एका शेतकऱ्याने 1 लाखाचं खत घेतलं, त्याच्यावर 18% GST लागतं आहे, म्हणजे तिकडं 18,000 लूट करायचं आणि इथं 1,500 रुपये द्यायचं। तुम्ही कडधान्य घ्या, साखर घ्या, डाळ घ्या, दूध घ्या, सर्वांवर GST लावले या मोदी सरकारनं। आणि या एकनाथ शिंदे सरकार असू दे, या फडणवीस सरकार असू दे, कशा पद्धतीनं आपल्या या शिवसेना पक्ष फोडले। तुम्ही सर्व न्यूजपेपर म्हणा, व्हॉट्सॲप म्हणा, फेसबुक म्हणा, या सर्व प्रसिद्धी माध्यमातून तुम्ही बघितलेले आहेत कशा पद्धतीनं या 50 फुके पुरवून 40 आमदार पळवले, 12 खासदार पळवले। अशा पद्धतीनं हा लुटेरा सरकार आहे भाजप सरकार। म्हणून तुम्ही सर्वजण येणाऱ्या निवडणुकीमध्ये यांना धडा शिकवायचा, यांचा बदला घ्यायचा आहे आणि पुन्हा एकदा पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांना महाराष्ट्राचा मुख्यमंत्री करायचं आहे। आपल्या सर्वांनी शपथ घेऊ आज या कार्यक्रम प्रसंगी मी सांगितली। भगवा सप्ताह 4 ऑगस्टपासून आपण सुरू केलेला आहे। दक्षिण विधानसभा मतदारसंघ व तसेच अक्कलकोट विधानसभा मतदारसंघ व संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा भगवा सप्ताह खूप आनंदाने आणि उत्साहाने सुरू आहे। भगवा सप्ताह म्हणजे काय, तर यामध्ये आपलं जे मशाल चिन्ह आहे, मशाल चिन्ह घरोघरी पोहोचवणे, आपले जुन्या शिवसैनिकांच्या भेटीगाठी घेणे, त्याचबरोबर आपली सदस्यता नोंदणी म्हणजे आपण जो फॉर्म भरून देतो इथे त्याची सदस्यता नोंदणी ही आपली करायची। अशा प्रकारचा हा एक उपक्रम आपण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उद्धव साहेबांनी राबवलेला आहे। तर आपला प्रत्येक शिवसैनिक, शाखा प्रमुख, उपशाखा प्रमुख, विभाग प्रमुख, उपशहर प्रमुख पासून सर्वांनी, महिला आघाडी सगळ्यांनी मिळून हा उपक्रम उत्साहाने आनंदाने, एखादा कसा सप्ताह असतो, पारायण असतं, एखादा उत्सव असतो, जसे शिवजयंती, गणेश उत्सव आपण साजरा करतो, त्याच प्रकाराने हे भगवा वादळ आणि भगवा सप्ताह खूप आनंदाने आणि उत्साहाने जोमाने सर्वांनी साजरा केलेला आहे। आणि हे भगवा वादळ हे आपले आदरणीय पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे मुख्यमंत्री होईपर्यंत हे भगवा वादळ थांबणार नाही आहे। तर आपण सर्वांनी मिळून ह्या भगव्या वादळाला आणि ह्या भगव्या सप्ताहाला भरभरून
प्रतिसाद दिला आणि त्याचबरोबर सर्व नागरिकांमधून ज्या ज्या ठिकाणी आम्ही गेलेलो आहे त्या त्या भागामध्ये उद्धव साहेबांबद्दल प्रचंड सहानुभूती आणि उद्धव साहेबांवरील प्रेम आम्हाला त्यांच्या दिसून येतोय की आम्ही फक्त फॉर्म भरायचा अवकाश लोकांमधून आम्ही सदस्य होतो, आम्ही येतो, काय करायला पाहिजे सांगा, म्हणजे असा प्रतिसाद आम्हाला प्रत्येक ठिकाणातून मिळतोय. ह्याच्या पाठीमागे शिवसेनेचे संपर्क प्रमुख माननीय अनिल कोकीळ साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली 4 तारखेपासून संपूर्ण दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये गावोगावी शहरातील प्रत्येक प्रभागामध्ये अमरांना यांच्या नेतृत्वाखाली आम्ही प्रत्येकाच्या प्रभागामध्ये जाऊन तिथं शिवसेना सदस्य नोंदणीचे शिवसैनिकांकडून फॉर्म भरून घेतलेले आहेत आणि येत्या आपल्याला उद्धव साहेबांचा जो मार्गदर्शन आहे, उद्धव साहेबांचा जो आदेश आहे त्या आदेशाप्रमाणे आज जे वरिष्ठ लोक इथं बसलेले आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण सोलापूर शहरामध्ये आता अजून सुद्धा आपल्याला बूथ प्रमुख नेमायचे आहेत. शिवसेना सदस्य नोंदणीचे काही फॉर्म असतील ते भरायचे आहेत आणि संपूर्ण शहरामध्ये आपल्याला प्रत्येक शाखेमध्ये आपल्याला शिवसेनेचे बोर्डचं उद्घाटन करायचं आहे. हे सगळं कार्यक्रम करत असताना आज तुम्हाला माहिती आहे आज महाराष्ट्रामध्ये अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे, हे गद्दारांचं सरकार या महाराष्ट्रामध्ये आलेलं आहे. उद्धवसाहेब ठाकरेंचं ज्यावेळेस सरकार होता त्यावेळेस आम्ही तुम्ही सुखानं जीवन जगत होतो, महिलांवरती अन्याय अत्याचार होत नव्हता, परंतु ह्या नालायक गद्दार सरकारामुळे प्रत्येक ठिकाणी महिलांवरती अत्याचार होत आहेत, याची लूटमार चालू आहे आणि शासनाच्या यांनी फसव्या योजना आणून आपल्या महिला भगिनींना सुद्धा एक धोका देण्याचं काम हे सरकार करत आहे. पडून लावलं. अशा परिस्थितीमध्ये आपला भारत देश त्यांना मदत करण्याचा प्रयत्न करतो आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये गेल्या 2 दिवसापासून वेगवेगळ्या राजकीय माध्यमातून घडामोडी घडत आहेत. एकीकडं सरकार फसव्या योजना आणत असल्याचं आमच्या पाटील साहेबांनी सांगितलं, एकीकडं आम्ही फार मोठं कार्य करत आहोत लोकांसाठी, गरिबासाठी, विद्यार्थ्यांसाठी. अशा प्रकारचं वल्गना या गद्दार सरकार, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री अजित पवार, फडणवीस बिना लाजेचे हिंडत आहेत. परत लाज कुठं ठेवलं माहित नाही, पण जनतेला चिंता लागली घराघरामध्ये. शेजारी कुणाचं हे घर जळालं तर आपलं घर कुठं बाजूला घर जळण्याची भीती असते. तशा प्रकारे बांगलादेशमध्ये एवढा मोठा प्रकार घडला तर भारतामध्ये शांततेसाठी हे सरकार, मोदी सरकार, हे गद्दार सरकार, हे भाजपवाले, हे बाकीचे त्यांचे सगळे बगल बच्चे काय करत आहेत अशी चिंता प्रत्येकाला लागलेली आहे. यावेळी शिवसेनेच्या उपनेते अस्मिताताई गायकवाड, जिल्हाप्रमुख अमर पाटील, उपजिल्हाप्रमुख संतोष पाटील, जिल्हाप्रमुख रविकांत कांबळे, उपजिल्हाप्रमुख धर्मराज पगले, तालुका प्रमुख योगीराज पाटील, शहर प्रमुख शरणराज केंगनाळकर, विधानसभा प्रमुख भीमाशंकर मेत्रे, दक्षिण विधानसभा संघटक राजकुमार बिराजदार, युवा सेना जिल्हाप्रमुख बालाजी चौगुले, महिला आघाडी जिल्हाप्रमुख प्रियाताई बसवंती, शहर प्रमुख मिनल दास, दक्षिण विधानसभा समन्वयक राहुल गंधुरे, शहर समन्वयक अजय खांडेकर, उपशहर प्रमुख राम वागसे, उपशहर प्रमुख सचिन गंधुरे, उपशहर प्रमुख महेश गिराम, उपशहर प्रमुख सचिन माने, उपशहर प्रमुख सुरेश जगताप, विद्यार्थी सेना जिल्हा प्रमुख लहुजी गायकवाड, सुरेश साळुंके, मारुती खानापुरे, अण्णा शिंदे, अनिरुद्ध दहिवडे, मयुरेश धानगुडे, किरण पाटील, मंजुनाथ जवळकर, इलाही सय्यद, विद्यानंद स्वामी, नितीन कुलकर्णी, कृष्णाजी शिंदे, बाबुराव मोकाशी, बाबुराव रेवरे, तुकाराम शिंदे आदी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.